महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात विद्यमान महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे नाव प्रभावशाली मानले जाते. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. 1995 साली राहाता तालुक्याची निर्मिती झाली आणि या तालुक्याचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आजतागायत नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच येथील आमदार आहेत. सलग 7 वेळा ते येथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजपा अशा वेगवेगळ्या पक्षांकडून त्यांनी आत्तापर्यंत विधानसभा लढविल्या आहेत. पक्ष कोणताही असला तरी त्यांनीच बाजी मारली आहे. या दरम्यान अनेकदा मंत्रिपदी राहून वेगवेगळ्या खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. विखे हाच आमचा पक्ष असे त्यांचे मानणारे म्हणतात. थोडक्यात काय तर मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणीही पराभूत करू शकले नाही. विखे पाटलांना पराभूत करण्यामध्ये विरोधक कमी पडतात का? विखेंचा हा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य कसा राहिला? प्रत्येक निवडणुकीच्या वेळी विखे पाटलांची व्यूहरचना सरस का ठरते? आज आपण या विषयाची जाणून घेणार आहोत इनसाइड स्टोरी. आपण जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार, मी पत्रकार संजय कोळसे. इनसाइड स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये 1997 मध्ये रवींद्र देवकर आणि 2009 मध्ये राजेंद्र पिपाडा यांच्याशी झालेल्या लढतींचा अपवाद वगळता नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रत्येक वेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. काय कारण असेल की हा मतदारसंघ विखे पाटलांचा मजबूत गड मानला जातो? याची कारणमीमांसा केली असता विखे परिवाराने उभे केलेले प्रचंड मोठे संस्थात्मक जाळे, राजकारणाचा दीर्घकालीन वारसा, प्रभावी निवडणूक यंत्रणा, मोठा जनसंपर्क ही प्रमुख कारणे प्रथमदर्शनी लक्षात येतात. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना प्रवरनगर येथे सुरू केला. त्यानंतर स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हे अनेक वर्ष खासदार राहिले आणि 1995 पासून राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील हे राजकारणात त्यांच्यासोबत सक्रिय आहेत. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण रुग्णालय, गावोगावी असलेल्या प्रवरा सहकारी बँकेच्या शाखा याशिवाय अनेक वेगवेगळ्या सहकारी संस्था ही विखे पाटलांची जमेची बाजू आहे. या संस्थांमधील पदाधिकारी, कर्मचारी याशिवाय गावोगावी असलेले कार्यकर्ते या सर्वांची जुळवणूक करून पाहिले तर विखे पाटलांना हे मोठे फिक्स मतदान होताना दिसते. विरोधकांना हेच मताधिक्याचे लीड तुटणे अवघड जाते. हा प्रत्येक निवडणुकांमधला आजपर्यंतचा अनुभव आहे. याशिवाय त्यांना मानणारा वर्ग आणि त्यांचे राजकीय वर्चस्व, कार्यशैली या सर्व बाबी ओघाने आल्याच. मग असे असले तरी यंदाची 2024ची विधानसभा निवडणूक वेगळी का मानली जात आहे? यंदाची ही निवडणूक नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना जड जाईल ही चर्चा नेमकी कुठून सुरू झाली? किंबहुना अशी चर्चा का होताना दिसते? याचा मागोवा घेतला असता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणमधून भाजप पक्षातून दुसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढविणारे त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी पराभव केला. यामुळे आपण विखेंचा पराभव करू शकतो असा आत्मविश्वास विखे विरोधकांमध्ये निर्माण झाला. निलेश लंके यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी रसद पुरविली व त्यांची यंत्रणा मदतीला दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिर्डी मतदारसंघात पुन्हा बाळासाहेब थोरात विखे विरोधकांना बळ देतील असे दिसते. विखे आणि थोरात यांच्यातील अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष ही यामागची पार्श्वभूमी आहे. 1 वर्षापूर्वी शिर्डी मतदारसंघातील विखे पाटलांच्या ताब्यात असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात यांनी कोपरगावचे विवेक भैया कोल्हे यांच्याशी हातमिळवणी करून
गणेश कारखान्याची सत्ता हस्तगत केली. विखेंचा यात पराभव झाला होता. तसेच 1.5 वर्षांपूर्वी याच मतदारसंघातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिल्यांदा निवडणूक होऊन त्यामध्ये विखे विरोधकांना 33% मतदान झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांना झालेले हे मतदान तुलनेने अधिक मानले गेले. या निवडणुकीत सुद्धा आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे विरोधकांना बळ दिले होते. यंदाची 2024ची विधानसभा निवडणूक अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीची आचारसंहिता देखील घोषित झाली आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात लोणी खुर्द ग्रामपंचायतच्या सदस्या कृषीभूषण सौ प्रभावतीताई घोगरे ह्या निवडणूक लढविणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने सौ घोगरे यांचे मतदारसंघात गाठीभेटी घेऊन संपर्क दौरे देखील सुरू आहेत. सौ प्रभावतीताई घोगरे ह्या माजी आमदार स्वर्गीय चंद्रभानदादा घोगरे पाटील यांच्या स्नुषा आहेत. तसेच त्या कोल्हार बुद्रुक येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्वर्गीय शंकर नाना खर्डे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय वारसा आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत तसेच लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सौ प्रभावती घोगरे यांनी केलेल्या विखे विरोधातील भाषणांच्या क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन गाजल्या होत्या. त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात यांचे पाठबळ राहील हे उघड आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर राजेंद्र पिपळा हे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक मानले जातात. नुकतीच आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहता येथे डॉक्टर राजेंद्र पिपळा यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. अर्थातच ही चर्चा राजकीय असणार हे वेगळे सांगायला नको. शिर्डी मतदारसंघात विखे पाटील यांच्या विरोधात एकास एक सरळ लढत देण्याचा थोरात यांचा प्रयत्न राहील. याशिवाय अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, कोपरगावचे विवेक भैया कोल्हे हे येथील निवडणूक प्रचारात सहभागी होतील असे दिसते. शिर्डी विधानसभा निवडणुकीत मराठा, माळी, धनगर हे जातीय समीकरण महत्त्वाचे ठरते. जरांगे पाटील यांच्या मराठा फॅक्टरने लोकसभा निवडणुकीत अनेकांच्या मतदारसंघात गणिते चुकविली. भाजप विरोधी असलेली त्यांची भूमिका आता विधानसभेत हा फॅक्टर पुन्हा चर्चेत आहे. वरील या सर्व कारणांमुळे विखे पाटलांचे विरोधक एकत्रित येऊन त्यांना घेरतील आणि म्हणून त्यांना निवडणूक अवघड जाईल अशी चर्चा ऐकायला येण्यामागे ही कारणे आहेत. निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीकडून येथे अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. या उलट नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी लोकसभेच्या निकालानंतर लगेचच शिर्डी मतदारसंघात प्रचाराला गती दिली. ते तातडीने ॲक्टिव्ह झाले. समोर प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच विखे पाटील यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारसंघात युवक मेळावे, महिला बचत गटांचे मेळावे, विकास कामांचा शुभारंभ अशा वेगवेगळ्या निमित्ताने त्यांच्या सभा व बैठका आचारसंहिता लागण्यापूर्वीच पार पडल्या आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा प्रवरा परिसर, गणेश परिसर आणि आश्वी परिसर अशा 3 भागांचा गणला जातो. या 3ही भागांची वेगवेगळी राजकीय गणिते सांभाळून निवडणूक लढविली जाते. यंदाच्या निवडणुकीत विखे पाटलांची रणनीती आणि व्यूहरचना काय राहील? विरोधकांच्या हल्ल्याला त्यांचा प्रतिडाव काय असेल? यंदाच्या निवडणुकीत ते सलग 8व्यांदा बाजी मारतील का? आपल्याला याबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे प्रतिक्रिया नक्की कळवा. आमची ही स्टोरी आवडली असल्यास या आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इनसाइड स्टोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.